कडचा व्ह्यू बघा वरती आल्याच्या नंतरला. ही टोयोटाची ही पण एक गाडी हायलस. ही तर ऑफ रोडिंग पर्पज साठी वापरतात. ओके, पण ही ऑफ रोडिंग साठी वापरतात बघा. हा आपला साखरपा एसटी डेपो. आता आपण उतरत नाही, आता आपल्याला निघायचं आहे. जरा पप्पा कोणाला तरी भेटायला गेलेत. हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला आहे दुसरा दिवस आणि आज मकर संक्रांत आहे. तर त्यानिमित्ताने मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, आता मी आजीच्या इथून निघालं आणि ही माझी आजी आहे. सो आम्ही हिला सोडायला आलो होतो त्यानिमित्ताने आणि थोडंसं म्हटलं त्यानिमित्ताने आपण फिरणारच आहोत. तर चला, ठीक आहे, जास्त वेळ नको घालूयात. मम्मी पप्पा गाडीत बसलेत, काळजी घे, ठीक आहे, नीट राहा व्यवस्थित. चला भेटूयात. आता आपण पुढे माझ्या गावी चाललो आहे साखरप्याला. तर साखरप्यावरून आपण पुन्हा कोसुमला येणार आहे. तर चला आता आपण लवकर लवकर निघूया. तर आता आपण निघालो आहे. हा आपला देवरुख साखरपा रोड आणि हा माझा आवडता रस्ता आहे, कारण प्रॉपर हा डांबरी रस्ता आहे. त्यामुळे मस्त मजा येते इथे गाडी चालवायला. गावाकडे आल्यानंतर जरा एक वेगळाच माहोल असतो. आय मीन माहोल मीन्स गावाकडे आल्यानंतर अगदी रस्त्यांना तुम्हाला बघा इकडे एकदम शांतता दिसेल आणि तीच त्याच्या विरुद्ध आपण मुंबईत बघितलं तर नुसती गाड्यांची रहदारी. आणि म्हणूनच म्हटलं की गावाकडच्या आणि मुंबईतल्या जीवनात खरंच खूप फरक आहे. हा रस्ता नेहमी हा रस्ता आपल्या जाण्या येण्याच्या संपर्कात असतोच, कारण हा संगमेश्वर पासून ते देवरुख आणि साखरपा या गावांना हा जोडणारा हा रस्ता आहे. आणि इथे बरीच अशी लोकल्स गावं आहेत, जसं की कोसुम लागतं, जिथून आपण निघालो. शिवणे बुरुंबी हे आजीचं गाव आहे. त्यानंतर पुढे कोसुम आणि मग पुढे हे साडवली वगैरे बरीच अशी छोटी छोटी गावं आहेत. पण हा रस्ता खरंच खूप चांगला आहे. आता आपला साखरपाला जायचं आहे तर देवरुख डेपोच्या आधी एक राईट येतो. तो राईट मारून आपला साखरपा 1 तासावरचा डिस्टन्स आहे, पण ते चालवण्यावर आहे. पाऊण तासातही पोचतात काही जण. तर प्रत्येकाच्या ड्रायव्हिंगच्या ह्याच्यावरती आहे, पण आपल्याला घाई करायची नाही आहे. कितीही काही असला, रस्ता मोकळा असला तरी शेवटी घाट रस्ता आहे साखरपाचा. देवरुखपासून ते भाव नदीचा जो घाट आहे, तर सावकाश प्रवास करायचा आहे प्रत्येकानेही. तर हा आहे आपला इथून साखरप्याला. आता आपण राईट मारू. हा राईट मारून सरळ जातो देवरुख डेपोला आणि हा आपला साखरप्याचा रस्ता इथून चालू झालाय. जरा पेट्रोल फील करू आणि मग पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात करू. इथे काहीतरी टोयोटाचा हे लागलेला आहे, टायझर. नवीन टोयोटा लॉन्च झाली आहे. तर इथेच आपल्या स्टँडवरती टोयोटाचा एक इव्हेंट इथे त्यांनी हे केलेला आहे. तर ॲक्च्युली इथे बघू शकता तुम्ही, ही टोयोटाची नवीन गाडी लॉन्च झालेली आहे. ही ग्लॅन्झा आहे मला वाटतं. ही ग्लॅन्झा आहे ना दादा? ग्लॅन्झा. तर द कूल न्यू टोयोटा. आणि ही अर्बन क्रुझर टायझर म्हणून लॉन्च झालेली आहे. सही आहे. सॉरी, ओके, काय आहे? यस यस यस. तर इथे हा एक छोटासा इव्हेंट देवरुखच्या इथे ऑर्गनाईज केलेला आहे टोयोटावाल्यांनी. सॉरी, अच्छा, हे आहेत का? अच्छा, हॅलो अंकित, आपला चॅनल आहे तर असंच म्हटलं थोडंसं कव्हर करूया इथे. तर ॲक्च्युली म्हणजे काय प्राईस मध्ये आहे दोन्ही? 9 पासून स्टार्ट होतो. ओके, म्हणजे ऑन रोड प्राईस 11.5 पर्यंत. अच्छा, आणि काय आहे फीचर्स म्हणजे नॉर्मल फीचर तुम्हाला सर फीचर बताओ गाडी के.
ओके. ऑन रोड कॉस्ट ही CNG आहे का? पेट्रोल CNG. हा पेट्रोल CNG आपल्याला 11,30,000 जाते ऑन रोड. त्याच्यामध्ये तुमचे इन्शुरन्स, रजिस्ट्रेशन, ॲसेसरीज असते, 5 इयर वॉरंटी आपण परचेस करू. ग्रँडेड वॉरंटी 3 वर्ष येतात. येस येस. गाडीमध्ये फीचरलेस कार आहे, CNG मॉडेल, कीलेस एंट्री मिळते, अलॉय व्हील्स मिळतात. ओके. प्रॉब्लेम नाही आहेत. इन्फोटेनमेंट सिस्टम येतो, ऑटो AC येतो, ऑटो क्लायमेट कंट्रोल येतो, रिअर वायपर येतात. अच्छा. रिअर आर्मरेस्ट येतो, फ्रंट आर्मरेस्ट येतो. आणि टोयोटा बोललं तर त्यांच्या कंपनीचा एक खूप चांगला हे आहे की बिल्ड क्वालिटीसाठी टोयोटाला मानलं जातं. कारण टोयोटाच्या गाड्या मला वाटतं त्यांना काहीच फरक पडत नाही 1.5 लाख चालू या 2 लाखापर्यंत. कारण येस येस येस. आणि आहे म्हणजे येस येस नवीन टायझर पण तुम्ही बघू शकता. तर ह्या नवीन 25च्या आहेत आता 2025च्या. तर कोणाला घ्यायच्या असतील तर त्यांनी टोयोटाच्या शोरूममध्ये व्हिजिट करा. तर चला आता आपण निघूयात. आता आपल्याला साखरप्याला जायचं आहे. सॉरी, अर्टिगामध्ये कस्टमर्स खूप सारे जातात. हो अर्टिगा, कारण ती टुरिस्ट पर्पज गाडी. अर्टिगाची सेफ्टी रेटिंग झालं, बिल्ड क्वालिटी झाली, ट्रॅक बेल्ट झालं, इंजिन प्रोटेक्शन झालं. तर त्याच्यापेक्षा बेस्ट हॉट प्रोडक्ट आता नवीन लॉन्च केला रोमिओन म्हणून आहे. रोमिओन सेम अर्टिगा सारखा मॉडेल. येस येस. कम्फर्टेबल सीट्स येतात. आता 3rd रोला कम्फर्टेबल सीट्स नाही आहेत अर्टिगामध्ये. तर आपल्याला याच्यामध्ये 3rd रोमध्ये कम्फर्टेबल सीट्स येतात. आपल्याला तुमचा लेग प्रेस, नी प्रेस आपल्याला नाही म्हटलं तरी 4 फुटांचं अंतर पडतं. ठीक आहे, चला थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. तर चला आता आपण निघूयात, आपल्याला साखरप्याला जायचं आहे. तर ही टोयोटाची ही पण एक गाडी हायलस. ही तर ऑफ रोडिंग पर्पजसाठी वापरतात. ओके, पण ही ऑफ रोडिंगसाठी वापरतात दादा. तर सही आहे. आणि टोयोटा स्पेशली मला खूप ब्रँड आवडतो. तर म्हटलं इथे दिसला तर म्हटलं कवर करू. आणि हे इथे दादा आहेत. तर मला वाटतं तुम्ही इथे सगळं म्हणजे सगळं पूर्णपणे बघता. तर चला भेटू आपण पुन्हा. येस, चला बाय. चलो निघूयात. तर नमस्कार मित्रांनो, हा आहे साखरपा देवरुख या अंतरातील हा छोटासा घाट रस्ता आहे. तर या रस्त्यावरून जाताना या रस्त्याची खासियतच खूप छान आहे की अगदी या रस्त्याच्या घाटामध्ये ही नागमोडी वळणे आहेत, जे की फार सुंदर असा अनुभव देऊन जातं या कोकणातल्या रस्त्यांचा. तर साखरपा तिट्टापर्यंत हा घाट समाप्त होतो आणि पुढे साखरपा बाजारपेठ लागते. तर आपण ही आपली साखरपा बाजारपेठ, चला आपल्या गावी सुद्धा आलोय. लास्ट टाइम आलो होतो रत्नागिरी एक्सप्लोअर करायला, तेव्हा मिळाला नाही. तर आपण म्हटलं आज जाऊनच येऊया. हा आपला साखरपा एसटी डेपो. आता आपण उतरत नाही, आता आपल्याला निघायचं आहे. जरा पप्पा कोणाला तरी भेटायला गेलेत आणि ही एसटी आलेली आहे. मम्मीने मस्त साखरपात आलोय तर म्हटलं जरा नाश्ता करू. तर डोसा मागवलाय. कोण? अच्छा अच्छा. मोठे आमच्याकडे झाली. अच्छा. तर चला आताच आपण नाश्ता वगैरे केला साखरपामध्ये आणि आता जरा वाडीत चाललो आहे, म्हणजे आपल्या घरी ॲक्च्युली वरती पण आपली घरं आहे आणि खालती पण आहेत, पण ॲक्च्युली वाडीतल्यांचं स्थलांतर झालं आहे, जे की काही 2007ला भूकंप आला होता. पण आमचं घर वरती आहे, म्हणजे वरती अशी 5-6 घरं चालू आहेत आणि बाकीचे खालच्या साईडला दुसऱ्या ठिकाणी पण वाडीतले सगळे राहतात. तर आधी आपण आपल्या घराच्या इथे जायचं आहे का कसं काय बघू, कारण रस्ता चांगला आहे का बघायला लागेल. चला आता निघूया. कडचा व्ह्यू बघा वरती आल्याच्या नंतरला. मस्त. गावाला आल्यानंतर एक वेगळाच म्हणजे एक उत्साह असतो गावी आल्यावरती. आणि मला तर स्पेशली खास, मला जर दुसरीकडे कुठे फिरायला नाही बोललं तरी चालेल, पण मला आवर्जून कोणी गावी बोलला ना तर मजा येते. चला निघूया.
हा बघा, हा तो उतार आहे आणि ही आहे आमची सकपाळवाडी आणि हा आमच्या वाडीतला मागचा रस्ता आहे. आणि हे इथे समोर आमचं घर, जे की जुनं घर, आजी आजोबांपासूनचं, वाडावडिलांपासून असलेलं आमचं हे घर आहे इथे. तर हे माझं गाव आहे आणि लहानपणीच्या आठवणी खूप आहेत इथे, बऱ्याच आहेत. तर इथे आम्ही लहानपणी बसायचो. हा खूप जुना फणस आहे, गेली 150 वर्ष पूर्वीचा आहे. आहेत काही खाली घर आहेत, काही इथे आहेत. आता चला आपण आधी माझं घर दाखवतो, जे माझे पप्पा आणि मोठे बाबा आणि सगळं म्हणजे ऑल ओव्हर जे आजी आजोबा वगैरे यांचा जुना पहिल्यापासूनचं हे घर आहे. तर आम्ही जेव्हा गावी येतो तेव्हा इथेच राहतो वरती. खालती पण जी घरं स्थलांतरित झाली आहेत तिथे पण आहे आपलं एक घर, पण तिथे अजून काही म्हणजे सुधारणा वगैरे, म्हणजे घर तिथे प्रॉपर असं बांधलेलं नाही आहे. तर हे बघा, हे घर आहे आणि हे इथे आमचे काका आहेत. अरे वा, शरद काका बसलेच आहेत. तर हे त्यांचं घर आहे आणि हे बघा प्रॉपर कौलारू घर आहे, मातीच्या भिंती वगैरे. आता सगळं अस्ताव्यस्त असेल कारण मुंबईत आम्ही आल्यानंतर प्रॉपर क्लीन वगैरे करून. तर या घरात एक वेगळाच फील आहे. आता काय तुम्ही साफसफाई करायला आलेत की पप्पा लगेच जरा थोडंसं क्लीन करायलाच पाहिजे आलोय तर. आणि हे आमचे पूर्वज आहेत इथले. काय म्हणता शरद काका, कशा बऱ्यात ना? काय बरी आहे, बस सगळे बरे आहेत मुंबईला. बाकी काय सगळी शांतता आहे. शांतता आहे. खाली वाडीत जाता की नाही? वाडीत जातो आत्ताच नाही, वाडीत आज गेलो. आणि हे एकटेच राहतात गावी, त्यांची फॅमिली सगळी मुंबईला आहे पनवेलमध्ये. पूर्ण वर्षभर हे एकटेच असतात. तुम्ही विचार करा, इकडे आजूबाजूला हे तर आमचं घर बंदच असतं अँड पूर्ण एकटे राहतात. तर कसं तुम्हाला भीती नाही वाटत एकटे राहता? वाघ बीक फिरतो असं ऐकलंय. फिरवतो त्याला काय करायचं, मग भीती नाही वाटत? भाई डेंजर आहेत आणि यांचा अनुभव तर खूपच म्हातारीला आणली जबरदस्तच आहे ना. आजीला सोडायला आलो होतो ना, सो म्हणून. तुम्हाला किती दिवस आहे मला 10-15-20 दिवस आहे. बरं आहे. घर आलं तर थोडंसं क्लीन करूया. आणि यार हे जे गॅप्स दिसत आहेत, या गॅप मधून आहे ना ही वटवागळे येत राहतात यार. हे बघा, हे बघा छोटे छोटे आहेत इथे. हे बघा कसे लटकलेत. घरात जास्त वास्तव्य नसल्यामुळे हे इकडे जागा करून राहतात. चल ते बघा तर जस्ट हे आहे माझं गाव. माझ्या आजूबाजूला दिसतच असेल की किती छान निसर्गाच्या सानिध्यात एक वसलेलं आमचं गाव आहे. म्हणजेच मी असं का म्हणतोय, कारण आमचं गाव डोंगरावरती असून मग सपाट पृष्ठभागावर आहे. त्यामुळे इकडचा जो पूर्ण वरती हा जंगल आहे हे पूर्ण. आणि इथे एक झाड आहे खूप, तेही एक 150 वर्ष झाली असावी, गोडांब्याचं झाड आहे. तर खूप आंबा लागतो त्याला आणि मे महिन्यात आम्ही आवर्जून येत असतो आणि एक 10-15 दिवस का येणार राहतो. तर लहानपणीच्या इथल्या आठवणी पण खूप आहेत. जेव्हा लहानपणी सुट्टी पडल्यावरती गावी यायचो तर या भातशेती इथे करतात, या मळ्या आहेत. तर या मळ्यांमध्ये आम्ही लहानपणी क्रिकेट खेळायचो. तर वेगळाच असा एक अनुभव होता लहानपणीचा पण. आणि गाव बोललं तर मला अजिबात म्हणजे असा कंटाळा येत नाही की बाबा चला, कारण खूप शांतता आहे आणि खूप अगदी म्हणतात ना की गावी आल्यानंतर एक सगळं काही गोष्टी विसरून जाव्या आणि मस्त 10 ते 15 दिवस राहिला ना की खूप समाधान वाटतं. तर कोणाचं गाव जर हा व्हिडिओ बघत असतील तर आपल्या कोकणातील कोण असतील जवळपासच्या साखरप्याच्या, तर व्हिडिओ बघत असतील तर कमेंटमध्ये आपल्या गावचं नाव टाका. हे बघा इकडे हे शेण आहे. आय थिंक हे शरद काकांनी आणलं असावं. बाई याचा खूप मोठा फायदा आहे. शेती कामासाठी वगैरे पण खत तयार करण्यासाठी वगैरे लागतं. देन झाडं वगैरे लावलीत तर
खूप वेगवेगळा उपयोग आहे आणि आपल्या कोकणामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या की बोलतात ना, त्यापासून बऱ्याच गोष्टींचा आपल्याला फायदा आहे. हे एकतर निसर्गाचीच देण आहे. निसर्गामधूनच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला म्हणजे असा निसर्गाकडून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळत असतात ज्याचा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग होत असतो. शरद काका बघूया काय करतायत त्यांनी. ओ काका, हे शेण कशासाठी आणलंय? सारवण्यासाठी. यस. आणि हे शरद काकांचं घर आहे. तर एकटेच राहतात आणि समोर आपले बाबासाहेबांची आणि बुद्धांची प्रतिमा असलीच पाहिजे घरात. आणि नाही असू द्या. आता निघणार आहे. आता इथून कोसुमला राहायला नाही आलंय, येऊ ना. हा, आता रिटर्न नाही येणार असंच आलं होतं. पप्पा बोलले जरा जाऊन येऊ. हे झाड बघा, याची मुळं पूर्ण वरती आलेली आहेत आणि आम्ही इथे ना, ही अशी नॅचरली आमची सीड बघा कशी आहे. इथे आम्ही बसतो. हे मूळ पण ह्याचं, हे पूर्ण रूट्स ही पहिल्यापासूनच वरती आहेत. खूप मोठं होतं आणि फणस बघा लागलेत छोटे छोटे. हे बघा, खूप जॅकफ्रूट्स इथे बघा कसं लहान असतं, मग हळूहळू ते आहेत. या झाडाला दरवर्षी लागतात आणि हा बरका फणस आहे. भाई 6 व्ह्यू बघा. हा आपला खालचा हायवे आहे. हा खाली रत्नागिरीला हा सरळ रोड जातो, हा जो खाली आहे तो. आणि हा बघा, हा समोर सगळ्यात उंच हा जो दिसतोय हा विशालगड आहे. समोर जो दिसतोय तो हा विशालगड. आणि विशालगडवरून ते कोल्हापूर त्या साईडून म्हणजे आंबाघाट करून जावं लागतं आणि विशालगड हा आमच्या इथून दिसतो. तर चला, लेट झाला, आता आपण निघूयात. गाडी तिथे पार्क केली साईडला. म्हटलं चला आता आपण थोडंसं जेवू वगैरे आणि कोसुमला निघायचं आपल्याला. जेवू जरा आता आपण साखरप्यामध्ये आणि मग निघूयात कोसुमला जायला. चला. आणि आपण आता खालती आलो आहे हायवेवरती. हा जो रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे हा सरळ रत्नागिरीला आणि मागे कोल्हापूरला जातो. म्हणजे याही रस्त्याचं काम झालेलं आहे, तरी तिकडचा पण झालं आहे. मध्ये मध्ये थोडंसं डायव्हर्जन आहेत, बट ठीक आहे. पण आता काय चाललंय. पहिला हा सिंगलच रस्ता होता एवढा, आता दोन्ही बाजूला झालेलं आहे पूर्ण काम. आता आपण चला डायरेक्ट जेवायला थांबू आणि मग जेवून डायरेक्ट कोसुमला निघणार आहोत. आपली गाडी पण इथेच पार्क केली आहे आणि चला आता आपण जेवण करू. हे आपलं साखरप्यातलं हॉटेल आहे, हॉटेल संकेतमध्ये जेवण वगैरे करू आणि मग पुढे निघू. बस इथेच. आणि एक बिस्लरी द्या. एक बिस्लरी द्या ना साधी. ॲक्च्युली इकडे ब्रेकफास्ट म्हणजे आता इव्हनिंगचा टाईम आहे तर ब्रेकफास्ट अवेलेबल आहे, कारण संध्याकाळीच डिनर वगैरे सगळं चालू होतं. आता आपण ब्रेकफास्ट करू आणि निघू. तसं पण आता 4:30-5 वाजलेत. बाई पावभाजी आलेली आहे आणि अजून एक आपलं येणार आहे भुर्जी पाव. तर चला स्टार्ट करा. आमचा अजून आलेला नाही आहे. ठीक आहे. तर इथे भुर्जी पाव आलेला आहे आपला. स्टार्ट करा. चला पप्पा खा, नंतर बघा. आता आपण नाश्ता वगैरे करू. तर जस्ट ब्रेकफास्ट करून आता बाहेर आलो आहे आणि आता निघूयात कोसुमला. आता इथून 1 पाऊण तासात पोचू कोसुमला. चला. तर आत्ताच देवरुखला पोचलोय साखरप्यावरून. थोडंसं बाजारातून मम्मीने भाजी वगैरे घेतली आणि आता आपण निघूयात. ॲक्च्युली आता मावशीकडे जाऊ आणि चला डायरेक्ट तिकडेच भेटूया. पेट्रोल फिल करू आता
आणि आपण निघूया. द्यायला पाहिजे. इकडे या देवरुख मैत्री पेट्रोल पंपवरती गाड्या इथून आता मुंबईला जायची तयारी असते इथून. म्हणजे लोक सगळे इथेच येतात देवरुखमधले जे आहेत ते ऑलमोस्ट. तर चला निघूयात आता आपण. जस्ट मावशीच्या गावी पोचलोय आणि भाई आपल्याला एक्सप्लोअर करवणार आहे तो हा आहे नितेश. अरे असू द्या अवतार, काय नाही होत भाई. तर चला आता आपण पोचलोय. आता थोडा रेस्ट करू आणि आजचा आमचा काय प्लॅन होता. ठीक आहे उद्या जाऊ, उद्या परवा. चलो ठीक आहे. तर आपण पोचलोय. हे मावशीचं घर आहे. माझ्या 2 मावशी आहेत. कोसुम गाव आहे. तर हे इथे एक मावशी आहे आणि एक समोर राहते. तर आपण जाऊच आता बाहेर. आणि हा आहे भाई, हा डॉन आहे इकडचा कोसुमचा नितेश. हाच आपल्याला याचा गाव फिरवणार आहे उद्या. आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतच असतील ना भाई. पुढच्या ब्लॉग मध्ये काय काय स्पॉट आहेत ते आपण उद्या टिकलेश्वरला जाऊया. येस, टिकलेश्वर एक स्पॉट आहे, या ब्लॉग मध्ये दाखवूया. येस आणि भाई आपल्याला पतंग उडवायची होती पण आज लेट झाला. पण आम्ही उद्या नक्की उडवणार आहेत. तर उद्या आपण टिकलेश्वरला त्याचा स्पॉट काय तिथे भारी आहे ना, एकदम एक नंबर आहे. तर व्हिडिओ आहे ना कंटिन्यू बघा तुम्ही. ठीक आहे. काय रे भाई, अरे कोण आहे, काहीतरी दाखवतोय भाई. काय बोलला नाही, बोलतो थांब. कोण? अरे अरे हे कोण? नाही रे हे कुठून आणले? देवळे म्हणजे हे हे काय पाळले मावशी? सही आहे सही आहे. छोटे छोटे पप्पीज आहेत. ही माझी मावशी आहे 4 नंबर. तर इथे आता आपण दुसरी मावशी इथे हे समोर राहते, हे तिचं घर आहे. आणि इथे ही मावशी राहते, म्हणजे इथे लास्ट नंबर मावशी राहते. एकूण मम्मीच्या 4 बहिणी आहेत. एक नंबर, एकाच हे वाटतं. तर चला हा व्हिडिओ इथेच आपण एंड करतोय मी. आणि उद्या आपण टिकलेश्वर म्हणून स्पॉट आहे तिथे जाणार आहे. आत्ता चालू आहे, फ्रेश वगैरे होतो. आणि इथे नितेश भाई, अरे लकी नाव आहे ना पिल्लू भाई. छोटासा पपीज बघा, ह्याच्या पप्पांनी आणलाय काकांनी पाळण्यासाठी. भाई व्यवस्थित त्याला पाळायचं आहे, अजून लहान आहे. मोठा होऊन याला शिकारी बनव, शिकारी कुत्रा. तर 1 महिना. अच्छा, तर चला हा आपला व्हिडिओ इथेच एंड होतोय. तर आपण साखरपा वगैरे ऑल सगळं माझ्या गावी वगैरे तुम्ही बघितलं, आपण जाऊन आलेलो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुन्हा एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये.